चला पुढे आहे आपल्याला वाक्प्रचार. ठीक आहे. तर वाक्प्रचारामध्ये काय करायचं असतं की वाक्याचा शब्द जे दिलेला आहे है ना, त्या शब्दाचा अर्थ सांगून तुम्हाला त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. वाक्यात उपयोग करत असताना जो शब्द तुम्हाला विचारलेला आहे तोच तुम्हाला वाक्यामध्ये उपयोगात आणायचा आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे इथं जे वाक्य आपल्याला दिलेलं आहे समजा आहे ना, तर इथं काय विचारलं, म्हणजे इथं जो शब्द दिलेला आहे की आश्चर्य वाटणे म्हणजे नवल वाटणे, याचा अर्थ वाक्यात उपयोग करत असताना सुंदर व आकर्षक मोठी रांगोळी बघून सर्वांना आश्चर्य वाटले. आश्चर्य वाटले हा शब्द वाक्यामध्ये घेतलेला आहे, नवल वाटले हा शब्द घेतलेला नाही, हे एकदा क्लिअर करा. ठीक आहे. दुसरं, खांद्याला खांदा लावणे, मदत करणे, सहकार्य करणे. शेतात बियाणे पेरताना शेतकरी खांद्याला खांदा लावून काम करतात, असं प्रमाण भाषेमध्ये वाक्यात उपयोग करायचा आहे. उग येलाले बेल मले तुले टाक कुतरले करायचं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर दाद देणे म्हणजे दखल घेणे. नेत्यांच्या देशभक्तीपर भाषणाला श्रोत्यांनी दाद दिली. ओके. किंवा सामाजिक कार्यकर्त्याच्या कामाला गावातील लोकांनी दाद दिली. अशा पद्धतीचं प्रमाण भाषामध्ये तुम्हाला वाक्यात उपयोग जो आहे तो करायचा आहे. पुढे आभाळ कोसळणे खूप मोठे संकट येणे. म्हणजे अचानक आलेल्या पुरामुळे गावावर आभाळ कोसळले. पुढे मान मिळणे म्हणजेच सन्मान मिळणे. विद्वान लोकांना सर्वत्र मान मिळतो. त्याच्यानंतर हातभार लावणे म्हणजे मदत करणे. देशाच्या विकास कार्यात प्रत्येकाने हातभार लावलाच पाहिजे. ओके. अशा पद्धतीचे वाक्यात उपयोग आपल्याला करायचे. त्यानंतर संकोच वाटणे, शरम वाटणे. सर्वांसमोर चोरी पकडली गेल्यामुळे नोकराला संकोच वाटला. भारावून जाणे, सद्गतीत होणे.